पुणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं। त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला। याला आता 1 वर्ष होत आहे, पण वर्षभरात यातलं एकही काम सुरू झालेलं नाही। तसंच 400 कोटींपैकी फक्त 10% निधी खर्च झालाय। त्यामुळे स्मार्ट सिटीचा पुण्यामध्ये बोजवारा उडाल्याचं चित्र आहे। 15-1 दिवसामध्ये स्मार्ट सिटीची वेगळी बैठक घेणार आहे आणि रायटिंगमध्ये त्यांना निधी खर्च किती झाला, प्रोसेसमध्ये काय आहे, पाईपलाईनमध्ये काय आहे, कुठली टेंडर काढली, काय काय केलं ही माहिती आपण घेऊ। काम निश्चित पुढे चाललंय, अधिक गती द्यायला पाहिजे हे देखील मान्य आहे। पुणे स्मार्ट सिटी योजनेबाबत खुद्द पालकमंत्री गिरीश बापट यांची ही प्रतिक्रिया। स्मार्ट सिटीच्या कामाबाबत पालकमंत्री समाधानी नसतील तर स्मार्ट सिटी योजनेची पुण्यात काय अवस्था असेल याची कल्पनाच केलेली बरी आणि परिस्थितीही तशीच दिसतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेली स्मार्ट सिटीतली एकही योजना सुरू झालेली नाही। त्यामुळे विरोधकही स्मार्ट सिटीवरून भाजप विरोधात आक्रमक झाले। स्मार्ट सिटी हे बोगस योजना आहे। तुम्हाला आज लक्षात येते की स्मार्ट सिटीचे 750 कोटी कर रुपये भरावं लागणार आहे। त्यातनं एक काम सुद्धा नाही आणि जे 100 कोटी केंद्र सरकारकडनं मिळाले ते सुद्धा हे 24/7 मध्ये टाकले। म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये जे 14 प्रकल्पाची तुम्ही ओपनिंग केली त्या एकाही प्रकल्पामध्ये अजून एक काम नाही। अत्यंत निंदनीय विषय हा उद्यापासून होणार आहे। ह्याला पूर्वी सुद्धा विरोध केला, आज सुद्धा विरोध आहे आणि उद्या सुद्धा विरोध आहे। कामं सुरू नसतील तर निधी पडून राहणार हे साहजिकच आहे। स्मार्ट सिटी योजनेसाठी 400 कोटींचा निधी आलाय, त्यातील फक्त 10% रक्कम खर्च करण्यात यश आलंय। स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार जास्त आग्रही होते। त्यांच्या प्रयत्नांमुळे स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्याच टप्प्यात पुण्याचा समावेश देखील झाला। त्यामुळे स्मार्ट सिटीतली कामं सुरू झाली नाहीत याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे। स्मार्ट सिटीमध्ये मोठे प्रकल्प आहेत आणि प्रकल्पांच्या एकंदरीत किंमती जर बघितल्या तर 2 किंवा 3 प्रकल्प जर पूर्ण झाले तर 400 कोटीच्या वर होतात। साधारणतः हे सर्व प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आलेले आहेत। त्यामुळे जो खर्च आज दिसतोय हे त्याच प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यापर्यंतचा खर्च आहे। चांगले प्रोजेक्ट्सचं उद्घाटन आता येत्या काही दिवसांमध्ये आपण मागच्या वर्षी जो सुरू केलं होतं त्यांच्या पूर्णत्व आणि नवीन काही प्रोजेक्टची सुरुवात आपण लवकरच करणार आहोत। स्मार्ट सिटी योजनेतली कामं रखडली आहेत आणि निधी खर्च झालेला नाही हे आयुक्तांना मान्य नाही, पण त्यासाठी त्यांना कामांच्या भूमिपूजनाप्रमाणे कामाचं लोकार्पण देखील करून दाखवावं लागेल। तरच मोठा गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी प्रत्यक्षात येणार आहे याचा विश्वास नागरिकांना वाटेल। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।